मित्रांनो, आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध बैलगाडा मालक जाकीर तात्या आणि आपल्याला पाठीमागे दिसतोय ज्या बैलानं कमी कालावधीत बैलगाडी क्षेत्रात नाव केले, महाराष्ट्रभर नाव केले, असा चिमण्या. बैलगाडी क्षेत्र मित्रांनो असं झालंय की आता जो नंबरात आहे तोच फक्त ट्रेंडिंगमध्ये. कारण काय होतं, सगळ्या बैलांचा वेगवेगळा काळ असतो. आता त्यानं त्याच्या वेळेत त्यानं बरीच मैदानं मारली, अजूनही मैदान मारतोय. पण म्हणतात ना की तुम्हाला नुसता बैल पळून चालत ना, ज्यावेळेस बॅड लक चालू असतं त्यावेळेस बऱ्याच गोष्टी शक्य असतात, त्या पण अशक्य राहते. त्या काय होतंय नक्की आता, कारण काय झालंय, आता एवढी टॉपची बैल लोकांच्या बऱ्याच अपेक्षा असतात की तात्या आली ती म्हणल्यावर नंबरात दिसला पाहिजे, पहिल्या 2-3 नंबरात घडणं झाले. किती दिवस झाला आता सध्या गुलाल भेटला नाही. गुलाला तर तिकडे संभाजीनगरला पळाला होता चिमण्या. तिकडे 2 मैदान 2-2 नंबर झाले. कडाना 2-2 नंबर झाले. फायनलला कडा लागली होती. त्यामुळं 1 नंबर नाही झाला तिकडे. आता ह्या भागात ज्यावेळेस तुम्ही येता का ना, तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा असतात प्रेक्षकांच्या की तात्या आले ती म्हणल्यावर वेगळी गोष्ट आम्हाला बघायची. चालू राहतं काय संघर्ष, काय आता खाली चढ उतार राहतेस. थोडंफार आपल्याकडून चुकत, त्यामुळं आता तुम्ही यश भरपूर बघितले, मोठं आता मला वाटते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शाकीर तात्या आणि जाकीर तात्या हे नाव पोचले. सांग नाव करणारे आता हेच आपले तिन्ही नंदी, चिमण्या, सम्राट, राजा, हे तिन्ही बैलांना आपल्याला महाराष्ट्रात ओळख दिली. त्यावेळेस ज्यावेळेस कंटिन्यू जाईल तिथं नंबर होत होता, त्यावेळेसची काय कंडिशन असायची? काही नाही, त्यावेळेस बी हीच कंडिशन, आज पराभवून बी हीच कंडिशन, असं काही बदल नाही. आपण प्रयत्न करत राहायचे, 100% यश भेटल. आता ह्या पराभवात काय भेटले की बाबा ह्या गोष्टी 4 गोष्टी ह्या शिकल्या आम्ही? आता बरंच भेटते, ते काही सांगून उपयोगच नाही. त्यातला एक अनुभव काय सांगचाल? काही नाही, थोडंफार पहिल्याला त्याला अडचण येते, पण फक्त आपले घरचे बैल आहे त्यामुळं लगेच आपण एकमेकात गळ्यात गुंतून पळतो. कारण काय होतंय आता मित्रांनो, खरं आहे की जसं त्यांनी सांगितले की काही गोष्टी सांगण्याजोग्या नाही, त्यांना सांगायला एवढ्याच बऱ्या येत्या. बैल पाळला तरच आजकाल बैलगाडी क्षेत्रात ह्या किंमत आहे. थोडक्यात म्हणायला लागेल की मी कायम बोलत असतो, बैल आज 1 नंबरात पळाला, उद्याला एक सारखं कोणाचे फोन येते. त्याचं बिन गुलालाचा बैल असला तरी सारखे फोन चालू राहतात. आणि बैलचा आपलं काही चुकून आपल्याकडून मार खाल्ला, लगेच फोन थांबते. त्याच्यात काय चालू राहतं बैलाचं अर्जित काय. एवढं कष्ट घेत आहे, पण जसं भेटायचं तसं आता सध्याच्या घडीला फळ भेटत नाही, त्यावेळेस मनाला काय वाटतं? त्याच्यावर विश्वास आहे आपला, 100% यश भेटून देणार ते आपल्याला. आज नाही भेटला काही विषय नाही, पण उद्याच्याला आपल्याला यश भेटून देणार म्हणजे देणार, त्याच्यावर विश्वास आहे. लहानपणापासून आपण त्याच्यात खेळत आलो, 100% यश भेटणार म्हणजे भेटणार. मित्रांनो बघा, जसं त्यांनी सांगितलं, ह्याला म्हणायला लागेल बैलगाडा मालक, सच्चा बैलगाडा मालक. आपल्या नंदीवर विश्वास आहे, लहानपणीपासून त्याला आपल्या बाळासारखा सांभाळलाय. बैलावर आपला विश्वास पाहिजे. हो, आपल्या बैलावर आपण मेहनत करतो, आपला विश्वास आहे त्याच्यावर, आणि ते आपल्या मेहनतीचं कष्ट कधी वाया घालू देणार नाही, आपल्याला यश भेटून देणार 100%. म्हणजे एक त्यांच्या कुठनं बघा शिकाय काय भेटतंय नवीन पिढीला आता, की हार होऊ द्या, हारीबद्दल काय नाही, पण तुम्ही खचून जाऊ नका, लढत राहावा. विजय तुम्हाला एक दिवस नक्की देणार आहे. आणि हा मुक्का प्राणी आहे, ज्याच्या दावणीला आहे त्यालाच माहिती आहे त्याचं वैशिष्ट्य, की मालकाची मान कधी ना कधी तो उंचवत असतो. आणि तुम्ही ती खरं बोलला की कष्ट करतच राहायचे, हार किती बी होत्या. किती आता पहिल्यापासून, आता मी बऱ्याच 5वी पासून हे बैलगाडी क्षेत्रात आहे. चढ उतार बैलात राहतेस. पहिला सम्राट नावाचा बैल होता आमचा जुना, एक काळ असा होता त्याचा 1 नंबरातला, आणि 1 वर्ष असं गेले, 4-5 महिने, 5-6 महिने गेले, बैल बिन गुलालाच होता. परत बैल त्या रुटीनला आला, सलग 1 नंबर, 5 नंबराचा बैल घेऊन 1 नंबर करीत होता. तेव्हा आता या असे बंदीच्या काळात बैल होता. पहिल्यापासून विश्वास आहे, बैल 100% यश भेटून देणार आपल्याला. त्याच्यावर मेहनत आपली पूर्णपणे झाली, 100% 1 नंबराचा गुलाल देणार ते देणार.
आणि मित्रांनो हे पण शिकाय भेटतंय त्यांच्या कुठनं की बैलगाडा क्षेत्र एवढं सोपं नाही. आज एवढी मोठी बलाढ्य ताकदीची बैल सांभाळायची म्हणजे खर्च बी तेवढाच आहे. यश भेटत नाही, हार होते, खर्च चालूच राहणार आहे. तुमचा विजय होत्या किंवा पराभव होत्या. हो खर्च चालूच राहणार. मग नवीन पोरांना काय सांगताला, कारण दिसताना वाटतंय सोपं की शाकीर तात्या महाराष्ट्रात पोचले. इतकं सोपं नाहीये. आता हे बैलगाडी क्षेत्र आहे ना, इतकं सोपं नाहीये. माझ्या हिशोबानं हे गरीबाचं क्षेत्र नाहीये. आता राहिलं नाही. कारण कठीण क्षेत्र झालंय. कारण बघा मित्रांनो, एक नंबर मधला बैलगाडा मालक आज असा सांगतोय म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असलं पाहिजे. कारण बैलगाडा क्षेत्रात आपण बघतो, मज्जा घेतो, आनंद घेतो, एखाद दिवस सुट्टी टाकतो, बघा येतो. पण त्यातलं खरं सत्य आहे ती बैलगाडा मालकालाच कळतं की आज हार झाली, आज काय केलं पाहिजे, आज किती पैसे घालवलेत किंवा आज काय कष्ट केलेत. आता ह्यातलं काय होतं माहिती आहे का, प्रेक्षक वर्ग बघून जातो सगळ्या गोष्टी, पण मालकाला माहित आहे खर्च किती झालाय किंवा किती लोकांना किती पैसे दिले ती, किंवा गाडी भाडं किती गेले, किती दिवस झालं गाडीत झोपतोय. बैलगाडी मालकालाच माहित, ते सामान्य लोकांना नाही माहित. त्याच्या मागे खर्च, कष्ट, येणं जाणं तर याला चंड सारे ना आपल्यालाच माहिती आहे. आता लोकांना सगळं दिसतंय की एवढ्या लांबून येत आहे, पण तुमचा प्रवास तरी किती तासाचा असतो? इथून तरी 500 किलोमीटर बराच टाइम लागतो. 15 तास लागतेस इटलोर यायला. 2 टप्प्याने येतो इटलोर. बघा मित्रांनो, एवढा प्रवास आहे, 15 तासाचा प्रवास. आपण येतो, शर्यती बघतो, जातो, पण बैलगाडा मालक काय काय करतोय. म्हणजे जरी पैसा भेटत असला किंवा भेटत नसला तरी शेवटी या जोखीम पण तेवढे आणि कष्ट पण तेवढा आहे. हो कष्ट म्हणजे ना, तर आता चांगले आपण त्याच्यावर मेहनत घेत राहतो, त्यामुळे आपल्याला यश भेटून देणार म्हणजे देणार. आता तिकडे बी आता इकडे बैल भरपूर आले, ते संभाजीनगरला मैदान झालते ना, तर ते म्हणत होते बा तुम्ही इतके लांब कसे येतात तिकडं. ते परेशान झालते ना परवास. ते परवास भरपूर लांब आहे ना, आता नगर हवे ते पण ट्रॉफिक ते सारखं राहतं, त्यामुळे टायमिंग जास्तच लागत. मग आता घरची वगैरे काय म्हणतात? घरचे काही नाही, थोडेफार नाराज होणारच आहे ना आता. तर गाडी एक बी नाही आज फायनलला, त्या हिशोबाने नाराज होते, काही नाही. मित्रांनो बघा, आज त्यांच्या चेहऱ्यावर स्माइल आहे. नंदी हारलाय पण नंदीवर प्रेम आहे आणि त्याच्यावरती प्रेम कायम राहणार आहे. म्हणजे त्याचं प्रेम कमी नाही होऊ शकत. त्यानं आपल्याला अख्ख्या महाराष्ट्रात ओळख करून दिली. जाई तिथं कुठं थांबा, कोणी जाकीर शाकीर करून लगेच आवाज देणार, 2 शब्द चांगलेच बोलणार, कोणी असू द्या, कुठं पण त्याने आपल्याला लय मोठी इज्जत दिली. त्याचं लय मोठं म्हणजे तर लय मोठं उपकार बायलाचं तिने आपल्यावर. आणि मेन मित्रांनो ह्यांची एक गोष्ट शिकण्याजोगे की बैल जर पळत असला तर चांगली योग्य किंमत आली तर दिला पण पाहिजे किंवा करार केला पाहिजे. सगळ्या गोष्टी ह्या शिकण्याजोग्या आहेत तुमच्या कुठनं, की योग्य तिथे योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. हो हो हो, बैलगाडी क्षेत्रात व्यवहार नाहीच केला तो माणूस सक्सेस नाही. 2 पैसे आले ना, 2 पैसे करूनच घ्यायला पाहिजे कोणी पण बैलगाड्या मला. कारण काय होतंय, एखाद्याचा बैल पाहिला की बैल माणूस काय म्हणतो, मला पैसा नकोय, माझा बैल पाहिजे. हो, काय केलं पाहिजे नवीन पिढीला, काय सांगाल काय बद्दल? की आता एखाद्याचा बैल पळतो, त्याला किंमत चांगली ती द्यावा का नाही द्यावा? तर ते ज्याचा त्याचा विषय राहिला. आता बैल 1 नंबरात पळाला ना, कोणाचं मन नाही होत द्यायला. किती गरीब असू दे, किती मोठा असू द्या, त्याचं मन नाही होत द्यायला. पण माझ्या हिशोबानं गरीब परिस्थिती असल्यावर आहे ना, 2 पैसे करून घ्यावा. ते काही काही होत, पण 2 पैसे घ्यायला पाहिजे. आणि मित्रांनो एक जित जागतं उदाहरण आहे शाकीर तात्या. आज त्यांनी चांगली संधी आली, संधीचं सोनं केलं आणि आज बरेच बदल, काय काय जीवनात बदल झाले. कारण बऱ्याच गोष्टी मी बघितल्या जवळून, तुमच्या मुलाखती पण झाल्या की शून्यातून विश्व निर्माण केलंय फक्त या नंदीच्यामुळे सगळं घडलं. हो हो, या नंदीमुळे. त्याच्यामुळे आपण त्याच्यावर कधीच नाराज नाही होणार. आज मार खाल्लं खाऊ द्या,
पण आपण नाराज नाही होणार. जे आहेत तवर लोक आहे आपल्या कुठं दावणीला, तवर लोक आपण पहिल्यापासून शेवट लोक ते जीव लावणार. आणि आता काय होते माहित आहे का, बरीच जण काय म्हणते ती की चिमण्या आणि आपला सगळ्या महाराष्ट्राचा देव लाडका बकासूर ही गाडी बरीच दिवस झाले चर्चा चालती की बाबा पळेल पळेल, पण पळलेली दिसनाच झाली प्रेक्षकांना. त्या प्रेक्षकांना काय सांगायचं एक बैलगाडा मालक म्हणून? पळण 100% लवकरच पळण. आता बऱ्याच दिवसांनी चालू आहे चर्चा, आता पळायची गाडी. कारण काय होतं माहिती आहे का, आता चर्चा तर होती, पण ती प्रेक्षक काय म्हणते ते की बैलगाडा मालक नुसतं बोलतात, पण ती बघायला भेटत नाही, प्रेक्षकांची इच्छा पूर्ण होत नाही. आता हे 4-5 मैदान चांगले मोठे लागले, कुठतरी एका मैदानात ती गाडी पळायची. हा. तर मथुर सोबत झालं, फक्त आता बकासूर राहिला, त्या बैला बरोबर पळायचंय. मित्रांनो बघा, 100% एक ना एक दिवस आपल्याला ही गाडी भेटेल. त्यांनी शब्द दिलाय आपल्याला ऑन स्क्रीन कॅमेरा पुढे. आता ह्या नंदीने तर सगळ्या गोष्टी चांगल्या केल्या, पण आता ह्या ज्यावेळेस ही हार होतीये त्यावेळेस डोक्यात काय होता विचार की बाबा ह्या गोष्टी मी शिकून गेलोय आणि इथनं पुढं असं नियोजन करणार? बैलाला काही नाही, आता विश्रांती देऊन लगे परत दुसऱ्या मैदानाला चांगलं नियोजन करू. थोडंफार काय आपलं खालीवर नियोजन होते त्या हिशोबानं, थोडंफार 19-20 मध्ये मार खाते गाड्या. काय सुट्टीला थोडीशी फॉल झाली, ती चिमण्याच गाडीच्या हिशोबानं गडबड झाली. आता इथनं पुढं कसं नियोजन आहे, कारण टॉप मध्ये बघायचं आहे सगळ्यांना. नाही, आता इथून पुढं नियोजन नाही होईल, तर करू. आता निर्णय घेऊ संध्याकाळी निवांत, जर शांत झालं कुठतरी पळू गाडी. आणि तुमची जी फॅन फॉलोअर्स आहेत ती शाकीर तात्या किंवा जाकीर तात्या तुमची, त्यांना आता शेवटचाच प्रश्न आहे, काय सांगायचं? आता त्याच्या आशीर्वादानं आपण येतोय, आणि त्याचा आशीर्वाद आपल्याला नेहमी राहा, आपण 100% यश करू. मित्रांनो, आपण ही त्यांना शुभेच्छा करूया की आज हार झाली, उद्या जीत होईल. धन्यवाद.